मागील काही दिवसांच्या लपंडावानंतर पावसानं तळकोकणात दमदार पुनरागमन केलंय। कालपासून जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून मागील 24 तासात 90.75 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। यामध्ये कुडाळ तालुक्यात सर्वाधिक 130 मिलीमीटर पाऊस पडलाय। या मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत। हवामान विभागानं जिल्ह्यात आज पावसाचा येलो अलर्ट जाहीर केला असून प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय। जिल्ह्यात लपंडावानंतर आता पाऊस जो आहे तो सातत्याने कोसळत आहे। परवापासून अगदी पाऊस जो आहे तो सातत्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोसळतोय। काल सकाळी विश्रांती घेतल्यानंतर संध्याकाळी पुन्हा एकदा सक्रिय झाला पाऊस आणि संपूर्ण रात्रभर कोसळणाऱ्या पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नदी नाले जे आहेत ते अशा पद्धतीने दुथडी भरून वाहत आहेत। आपण बघू शकता की गढूळ पाणी आहे। खरं तर याला इथल्या लोकल भाषेमध्ये खरं तर हाऊर म्हणतात। जो नदीला सर्वात प्रथम जो हाऊर आहे तो आलेला या दृश्यांमध्ये दिसून येतोय। अशा पद्धतीचं चित्र सिंधुदुर्गातील प्रत्येक नदी नाल्यांचं आहे, जे आता दुथडी भरून वाहत आहेत आणि पात्रे जे आहेत त्यांची रुंदावलेली आहेत। गेल्या 24 तासात सिंधुदुर्ग जिल्ह्यात 90.75 मिलीमीटर पाऊस पडला। सर्वात जास्त पाऊस जो आहे तो कुडाळ तालुक्यात 131 मिलीमीटर तर कणकवलीमध्ये 129 मिलीमीटर पाऊस पडलेला आहे। एकूणच आता पाऊस बऱ्यापैकी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पडत असल्यामुळे शेतीची कामं जी आहेत ते ज्या शेतीच्या किंवा शेतामध्ये लगबग जी आहे ती वाढलेली पाहायला मिळून येते। आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळपासूनचं चित्र पाहिलं तर संततधार तर कुठे कुठे एक मोठी सर जी आहे ती कोसळत आहे। एकूणच आजच्या दिवसासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात येलो अलर्ट जो आहे तो प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे। त्यामुळे सर्वांनी नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन जे आहे ते प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे। महेश सावंत, पुढारी न्यूज, सिंधुदुर्ग।